तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच असं की आज अक्षय तृतीया आहे आणि 3.5 मुहूर्तापैकीचा हा एक आपला सण आहे. आणि अशाच या सणासुदीच्या काळामध्ये खरंच माझ्या रिलेटिव्हमध्ये एक दुःखद अशी घटना घडलेली आहे 2 दिवसापूर्वी. तर आता आसपासच्या गावांना तर सगळ्यांना माहिती झालंच असणार आहे, कारण सगळं खूप सारी बातमी पसरलेली आहे वाऱ्यासारखी. कारण झालंच असं भयानक दुःख. तर आता पर सांगण्याची देखील इच्छा नाही मैत्रिणींनो, परंतु कारण झालं असं की माझ्या आत्तेभावाचा मुलगा आणि तो पाहुणा म्हणून त्याच्या आत्तेच्या गावी गेला होता काळवाडीला. आणि तिकडं त्याला असं म्हणजे वाघाने त्याच्यावरती हल्ला केला आणि त्याला पकडलं. तर इतकं जीवघेणा हल्ला केला मैत्रिणींनो. तर त्यातनं तो छोटा मुलगा 8 वर्षाचा होता, तो वाचू देखील शकला नाहीये. तर अशी ही खूप दुःखद घटना माझ्या म्हणजे नातेसंबंधामध्ये मैत्रिणीनं झालेली आहे. तर ह्या वन खात्याने प्रशासनाने जरा काळजी घ्यावी की कुठेतरी या बिबट्यांचा या नसबंदी केली पाहिजे, कुठेतरी पिंजरे वगैरे ठेवून यांना पकडलं पाहिजे. कारण या आधी देखील मैत्रिणींनो अशा घटना खूप साऱ्या झालेल्या आहे. तर ती काळवाडी ही जुन्नर पट्ट्यामध्ये येत आहे, जुन्नर तालुक्यामध्ये. तर तिथे वारंवार अशा घटना घडतात. त्या आधीच एक असा छोटा मुलगा होता, त्याच्यावर देखील हल्ला केला. आणि आता ही 2 दिवसापूर्वी घटना झालेली. त्याआधी मला वाटतं एक बाई, तिला पण म्हणजे 24-25 वर्षाची आहे, मी असंच बातमी ऐकली. तर तिच्यावर देखील हल्ला केला, ती देखील दवाखान्यामध्ये ऍडमिट वगैरे आहे. तर एवढ्या साऱ्या घटना होऊन देखील प्रशासन का काळजी घेत नाहीये, ह्याचंच मेन दुःख आहे मैत्रिणींनो. सांगा आता त्या एवढ्याशा जीवाचा काय अपराध होता, काय त्यांनी चूक केली असावी म्हणून देवाने त्याला एवढी मोठी शिक्षा दिलेली आहे. कमीत कमी थोडंफार झालं असतं तर दवाखान्यात नेऊन मैत्रिणीनं वाचवलं देखील असतं. परंतु त्या हल्ल्यातून अगदी काही असं म्हणजे सोल्युशनच नाही की डायरेक्ट त्यांनी जीवघेणाच हल्ला केला त्या बिबट्याने. आणि त्यामध्ये खरंच एवढेसे आमच्या छोट्या लेकराचा जीव गेलेला आहे मैत्रिणींनो. तर आता तुम्ही सांग, कितीही त्या प्रशासनाने पैशाचा ढिगारा जरी वाचला, त्या माता पित्यांना त्यांना त्यांचं छोटंसं लेकरू भेटणार आहे का? नाही भेटणार. पण कुठेतरी त्यांनी आता प्रशासनाने पुढे येऊन यावर काहीतरी मार्ग सोल्युशन काढणे अगदीच गरजेचं आहे मैत्रिणींनो. तर मैत्रिणींनो, वारंवार वन खात्याला सांगून देखील ते खबरदारी घेत नाहीये. त्यांचं असंच चाललेलं आहे, जेव्हा जेव्हा काही काही घटना होतील हो 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 म्हणतात आणि वरच्या वर दुखण्याला अगदी तेलमीठ चोळतात आणि पुन्हा जसे तसे होतात. तर आता खरंच त्या काळवाडी गावचे किंवा आसपासचे जे गाव आहे तिथली लोक सगळी खवळलेले आहेत. ते आता काही शांतच बसणार नाहीये, कारण खूप म्हणजे घटना झालेल्या आहे. ते पिंपळवंडी असू द्या, आता ही काळवाडी, त्या पुढे उमरज वगैरे. तर ते हे जे काही जुन्नर तालुक्यातील गावे आहेत ना मैत्रिणी, ह्या गावांमध्ये सगळे आमचे पाहुणे मंडळी आहे, माझे रिलेटिव्ह आहे. आणि ही जी काही घटना घडली, हे छोटंसं 8 वर्षाचं बाळ गेलं, ते अगदी बेलापूरचं होतं. तर माझा आत्तेभाऊ देखील बेलापूरचाच आहे आणि तिथली ही घटना मैत्रिणी झालेली आहे. तर जे व्हायला खरंच नको होतं, तर ती अशी घटना होऊन बसलेली आहे. पण काय तिथे चाला ना कुणाचे, ना तुमचे ना आमचे, कुणाचेच चालणार नाही. कारण म्हणतात ना, आले देवाजीचे मना, तिथे कुणाचे काही चाले ना. तर अशी घटना घडून बसलेली आहे मैत्रिणींनो. परंतु आता एवढंच मी सांगू इच्छिते की खरंच या वन खात्याने जरा खबरदारी घेऊन वेळोवेळी जागजागी पिंजरे लावावे आणि जे काय असतील बिबटे त्यांना सगळ्यांना पकडण्याचा त्यांना यश येऊ देत आणि त्यांना खूप लांब नेऊन सोडा, की जेणेकरून ते पुन्हा पुन्हा इथे आले नाही पाहिजे. आणि माझ्या शेतकरी बांधवांना, शेतकऱ्याचीच ही छोटी छोटी मुले, शेतकरी लोक, बायका सगळे आपले शेतात काम करतात आणि त्यांना म्हणजे एक भय भीती मनात घुसलेली आहे. कारण आसपासच्या ठिकाणी असं होतंय म्हटल्यावर शेतात काम करणे देखील सगळ्यांना मुश्किल झालेलं आहे. तर त्यांना सगळ्यांना म्हणजे बिबटे पकडण्यात यश येऊ दे एवढंच मी सांगेल. आणि आमच्या त्या छोट्या लेकराला देवाने त्याच्या चरणी जागा द्यावी एवढंच मी बाप्पाच्या चरणी सांगेल मैत्रिणी.